नाशिक शहरात काल एका कत्तलखान्याला क्रांतिज्योती शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात आलं आणि त्या स्लॉटर हाऊसचं नामकरण त्यांच्या नावाने करण्यात आलं। हा अतिशय निषेधार्थ असा प्रकार आहे आणि या संदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आता गरज निर्माण झालेली आहे आणि या प्रकाराचा निषेध आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही महात्म्याच्या कोणत्याही महापुरुषाच्या नावाचा गैरवापर होणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा म्हणून आम्ही आज मालेगावातल्या सगळ्या समविचारी मित्रमंडळींनी एकत्र येऊन ह्या नाव देण्याच्या प्रकाराचा निषेध केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही शासनाला आज निवेदन दिलं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये एक धोरणात्मक निर्णय घेऊन असे गैरप्रकार कायमस्वरूपी थांबतील याची काळजी घेण्यात यावी। यासाठी आज आम्ही शासन दरबारी निवेदन आमचं दिलेलं आहे। कायदेशीर कारवाईची मागणी निश्चितच हा गैरप्रकार ज्यांनी केलेला आहे किंवा ज्यांनी हा जाणून बुजून प्रकार करून समाजांमध्ये तेढ वाढवण्याचा प्रकार केला आहे अशा सर्व अधिकाऱ्यांबद्दल चौकशी झाली पाहिजे अशी देखील आमची आज त्याबद्दलची मागणी आहे। निषेध असो निषेध असो निषेध असो नाशिक महानगरपालिकेचा निषेध असो निषेध असो निषेध असो नाशिक महानगरपालिकेचा निषेध असो महात्मा फुलेंचा जय असो महात्मा फुलेंचा जय असो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा विजय असो निषेध असो निषेध असो नाशिक महानगरपालिकेचा निषेध असो निषेध असो निषेध असो नाशिक महानगरपालिकेचा निषेध असो। सर दोन वेळा एक मिनिट सर काय विषय होता आज काय जमले काय सांगा। आजच सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली की नाशिक महानगरपालिकेने भद्रकाली परिसरातल्या एका स्लॉटर हाऊसला कत्तलखान्याला क्रांतिज्योती शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देऊन त्या महामानवाचा अपमान केलेला आहे। मुळातच अशा कत्तलखान्यांना नाव द्यायचं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि प्रशासकीय पातळीवरती असं नाव लावल्याची घटना घडलेली आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात यापुढे व्हायला नको म्हणून धोरणात्मक निर्णय होण्याची गरज आहे आणि असा धोरणात्मक निर्णय व्हावा म्हणून आज आम्ही शासनाला मालेगावातल्या सगळ्या समविचारी मित्रांनी निवेदन देऊन आम्ही शासनाच्या दरबारी हा विषय मांडला आहे की नाशिकमधील कत्तलखान्याला जे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुल्यांचं नाव दिलं आहे ते त्वरित रद्द करण्यात यावं आणि महात्मा ज्योतिराव फुले किंवा सावित्री आईंच्या नावाने कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जावे अशी आम्ही मागणी केलेली आहे।